जय आदिशक्ती. मी संगीता खोकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे आणि लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आज अशाच विषयावरती चर्चा करणार आहोत की नाथ संप्रदायाचा संचार असेल तर तो घरच्या घरी तो संचार मोकळा करता येतो का, जर संचार असेल तर या संचाराची कशी दृष्टांत तो आपल्याला मिळतात, संचार येण्यापूर्वीचे म्हणा संचार असेल तर या लोकांना काय काय संकेत मिळतात आणि या संचाराची पाळणूक कशी करायची आहे, कशी असतात ही संचार, या विषयावरती आपली आज चर्चा आहे. जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये न आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करताना ऑल या शब्द शेजारील घंटीचे बटन नक्की दाबायचे आहे. जी जुनी मंडळी आहेत त्यांनी ज्यांनी लाईकला माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, ही दैवी सेवा करायची आहे. बंधू आणि भगिनींनो, बघा, नाथ संप्रदायावरील नवनाथापैकी तुमच्याकडे कुठलाही जर आपल्याकडे संचार असेल तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे जर त्याच्या दृष्टांत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला असं काही चिमट्याचा आवाज यायला लागतो, एकदम तुम्हाला आदेश म्हणा, अवधूत आदेश, आलख निरंजन आदेश असा काही आवाज तुमच्या कानामध्ये गुंजत असेल, वारंवार तुम्हाला चिमट्याच्या कडीचा आवाज येत असेल, तुम्हाला कुणी नाथयोगी दिसत असेल, कुणी भ्रमण करताना दिसत असेल किंवा गुफा वगैरे असेल, त्या गुफ्यामध्ये कुणी नाथयोगी बसलेले आहेत असे देखील तुम्हाला दृष्टांत पडू शकतात किंवा तुम्हाला अशी काही अनुभूती येऊ शकते. आणि कुणी नाथयोगी आहे तुमच्या दारावरती आलेला आहे, म्हणजे पूर्ण भगव्या बाण्यामध्ये आहे, अलक निरंजन आदेश असे आरोळी करत आहे दारामध्ये, आणि असे देखील तुम्हाला असे काही दृष्टांत येऊ शकतात. हे आहे की ज्यांना संचार आहे त्यांना हे असे दृष्टांत त्यांच्यासाठी येऊ शकतात. आणि हा संचार जर आला तर हा संचार म्हणजे कसा ओळखायचा, तर काय होतं ना की काही वेळेला हा जो संचार येतो तर काही लोकांना कळतच नाही तो संचार नाथांचा आहे. म्हणजे ती जी शक्ती असते ती विविध भाषा अशी नाथांची शक्ती बोलत असते, वेगवेगळ्या भाषांतरामध्ये ते नाथाचं जो संचार असेल तो बोलत असतो. मग बरबरी भाषा असेल, शाबरी असेल, बंगाली असेल किंवा विविध अशा काही अद्भुत भाषामध्ये ते संचार बोलत असतो. मग या संचार आपल्याला व्यवस्थित जागेवरतीच म्हणजे व्यवस्थित मार्गदर्शन लागेल हा संचार मोकळा करण्यासाठी. शक्यतोवर जास्त करून तर हा संचार घरातल्या घरात कुणी मोकळा करू शकत नाही. याला योग्य गुरुच लागतील, योग्य गुरूंचं मार्गदर्शन लागेल तेव्हाच हा संचार मोकळा होतो. आणि काय होतं की एखाद्या वेळेस आपण जरी कुठं, आता माझ्याकडे मी त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की काय होतं की हा संचार कुणाला या भाषा कळत नाही. मग ती संचार जर कुणाच्या गादीला एखादे गुरुवर्य असतील त्यांच्या गादीला जर तो नेला तर काही लोक यांना न बाहेरची वादा म्हणूनच की हा काय बोलतोय कळत नाही, असं बोलतोय तसं बोलतोय, म्हणजे त्या गुरुवर्यालाच ती भाषा कळत नाही. आणि मग ती लोक म्हणतात हा देव नाही, हा भूतच आहे, असं आहे तसं आहे. म्हणजे त्याला तशी योग्य गुरु देखील लागतील हा संचार ओळखायला. त्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन महत्त्वाचंच आहे. आणि हे संचार आल्यानंतर कसं होतं की ही जी व्यक्ती असते ती म्हणजे अशी गर्वाने जगत असते की त्याच्याकडे खूप काही शक्ती आलेल्या आहेत, म्हणजे एकदम थाटामाटात जगत असते, ती कोणाला घाबरत नाही, दटमध्ये म्हणजे जगत असते. कुठल्याही गोष्टीचं भय त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती नसतं. आणि नाथाची शक्ती ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये आहे, मग ते अन्यथा कुठलीही व्यक्ती असू शकते, त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्टेज त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती असतं, खूप असं आनंद त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती असतं. आणि तिच्या शरीरामध्ये जर संचार असेल तर ती व्यक्ती इतरांना देखील आनंद देण्याचा प्रयत्न करत असते, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. ती व्यक्ती कुणाच्यामध्ये पण जाईल तर तिथे म्हणजे वेगवेगळे अद्भुत ती व्यक्ती बोलत असते आणि ती वाणी खरी देखील होत असते. आणि ही जिथे तुमची नाथबाबांची ज्यांच्यावरती कृपा आहे इथेच ह्या गोष्टी होऊ शकतात. ह्या सर्व आपल्यासोबत गोष्टी घडण्यासाठी आपली भक्ती देखील तेवढी लागते, आपली श्रद्धा देखील तेवढी लागते. गुरुचा आदेश आणि गुरु सांगतील ते खूप महत्त्वाचं आहे. नाथ संप्रदायामध्ये गुरु शिष्यांना खूपच महत्त्व आहे. नाथ संप्रदायापासूनच ही गुरु शिष्यांची रचना चालू झालेली आहे. गुरु शिष्यामध्ये आपण वाचलत असेल की गोरक्षनाथांनी गुरूंना वडी घ्यायला गेले होते गुरूंसाठी, तर तिथे त्यांनी डोळा देखील काढून दिला होता. या अशा काही गोष्टी असतात
म्हणजे ह्या नाथ संप्रदायामध्ये गुरु शिष्यांचं नातं खूप पवित्र मानलेलं आहे. आणि या गुरु शिष्यांच्या नात्यावरती आपण सांगू शकत नाही असे काही अद्भुत हे गुरु शिष्यांचं नातं असतं, सांगण्यासारखं देखील नसतं, खूपच विशेष असतं. असं हे नाथ संप्रदायामधील संचाराच्या बाबतीत याविषयी अशा काही गोष्टी घडू शकतात. हा संचार पाळणूक म्हटलं तर ह्या संचार म्हणजे कसं की देवी देवतेंचा संचार असेल तर आपण 5 दिवस पाळतो ना, आणि नाथाचा संचार असेल तर आपल्याला 5 दिवस नाही, आपल्याला 7 दिवस पाळावं लागतं. कारण की थोडंसं कडक असतं नाथांचं, ते आपल्याला तेवढं 7 दिवस पाळलं पाहिजे असं तर माझं मत आहे. 7 दिवस पाळणूक झाली पाहिजे. हे थोडंसं अलग असतं, त्यांना ह्या गोष्टी चालत नाही. आई कसं असते की आईचा संचार असेल तर आई ह्या गोष्टी माफ करते, पण बाबांच्या इथं थोडंसं बाबांचं कडक आहे, बाबांना ते जमत नाही. म्हणून या गोष्टी पाळणूक व्यवस्थित केल्या तर ही शक्ती जास्त काल आपल्याकडे टिकून राहील, व्यवस्थित टिकून राहील. आणि ही शक्ती खूप काही काळ टिकून राहण्यासाठी आपल्याला म्हणजे संचार येत असेल तर त्याचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे. कारण की जे नाथयोगी होऊन गेले त्यांनी जगाच्या हितासाठी खूप काही कार्य केलेले आहेत, तसंच आपल्याला देखील करायचे आहे. म्हणजे नाथबाबांनी जे काही केलेलं आहे तेच आपल्याला समोर करायचं आहे. तर ही शक्ती वारंवार तुमच्यासोबत तुमचं सहाय्य म्हणूनच तुम्हाला सहाय्य म्हणजे तुमच्यासोबत अद्भुत शक्ती या सहाय्य करतच राहणार आहेत. त्यामुळे आपल्याला देखील तशी पाळणूक करायची आहे, तसं व्यवस्थित वागायचं आहे. कसं की पाळणूकच खूप महत्त्वाची असते का तर नाही, सर्वच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपले कर्म देखील नीट लागतात या गोष्टींना. की 2 हात देण्याचे असतात तर आपण दुसऱ्यांकडनं घेत असतो, तसं आपले हात देखील मोकळ्या हाताने आपण दिलं पाहिजे दुसऱ्यांना देखील. त्यामुळे या शक्ती आपल्याकडे टिकून राहत असतात. अन्नदान वगैरे असं काही म्हणा, या गोष्टी करणं गरजेच्याच असतात. ह्या सर्वच ह्या गोष्टी म्हणजे नाथ संप्रदायाला, शाक्त संप्रदायाला, कुठलाही संप्रदाय असेल तर अन्नदान वगैरे करणं ह्या गोष्टी महत्त्वाच्याच असतात. त्यामुळे अशा प्रकारे देखील हे संचार असू शकतात. तर चला, तर मग तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले तर मला कळवायचं आहे. आणि माझ्या व्हिडिओवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जी जुनी मंडळी आहे त्यांनी चॅनलला लाईक करायचं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ माझा इतरांपर्यंत शेअर करायचा आहे. ही देखील दैवी सेवाच आहे, ही दैवी सेवा आपल्याला करायची आहे. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. जय आदिशक्ती.